सांगलीत भाजप सेवा अभियान संपन्न. नागरिकांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करून पृथ्वीराज बाबा पाटील. भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत भाजपा सेवा अभियान उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमात सांगली जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित आणि नव्यानं दाखल कामांचा निपटारा होण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या भाजप सेवा अभियानात त्यांना अग्रेषित केलेली निवेदने माननीय संतोषजी साखरे यांनी हॉटेल ककुण येथे दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी स्वीकारली आहेत. विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित आणि नव्यानं दाखल कामांचा निपटारा करण्यासाठी आणि शासनापर्यंत मागण्या पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हे अभियान राबवले आहे. माननीय संतोषजी साखरे यांनी प्राप्त निवेदनाबाबत लागलीच महानगरपालिका आयुक्त माननीय संगीता महापात्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे, सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय मैनाक घोष यांच्याकडील नागरिकांच्या कामासंदर्भात त्यांच्याशी फोनवर संपर्क करून कामाचा जलद गतीने निपटारा करण्याबाबत सांगितले. तसेच विविध मंत्रालयाकडील नागरिकांच्या आणि विविध संघटनांच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित कामाबाबत त्या मंत्रालयीन विभागाकडे पुढील कार्यवाहीची शिफारस तातडीनं केली जाईल असे सांगितले. तसेच त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून नागरिकांच्या कामाचा निपटारा विनाविलंब करावा असे सूचित केले आहे. त्यामुळे या कारणांमुळे शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित आणि नव्यानं दाखल केलेल्या नागरिकांच्या कामांमधील अडचणी दूर करून पक्ष आणि सामान्य जनता यांच्यातील संवाद अधिक वाढवण्यासाठी आणि नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी हे सेवा अभियान राबवण्यात येत आहे, असे दौरा समन्वयक पृथ्वीराज बाबा पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.